स्वागत आहे तुमचं स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा एमपीएससी आयोगाकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो काही नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्याबद्दलची जी इम्पॉर्टंट अपडेट आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। ठीक आहे, प्रसिद्धी पत्रक कधी आलेलं आहे? 8 जुलै 2026 रोजी आलेलं आहे। हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे एमपीएससी आयोगाकडून। बघा विषय काय आहे? पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट या संवर्गाच्या मुलाखती कार्यक्रमाबाबत हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। ठीक आहे, चला संदर्भ बघा। संदर्भ या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जाहिरात क्रमांक 88/2025 आहे। तर या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटले आता ते आपण बघूया। बघा, उपरोक्त नमूद संवर्गाच्या पदभरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात आलेल्या चाळणी परीक्षा अंतर्गत मुलाखती करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दिनांक या 27 जुलै 2026 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई सीबीडी बेलापूर या कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत। पुढील टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम यथावकाश आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात यात म्हटलेलं आहे। ठीक आहे, दुसरा पॉइंट बघा, मुलाखतीच्या वेळेस अर्जाच सदर केलेले जे आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्र होते, ठीक आहे, आवश्यक जे सर्व तुमचे मूळ प्रमाणपत्र होते, गुणपत्रिके होते, ते इत्यादी जे होते ते सादर करणे अनिवार्य असणार आहे यांनी आयोगाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट सांगितलेलं आहे। ठीक आहे, तिसरा पॉइंट बघा, मुलाखतीचा उमेदवार निहाय कार्यक्रम जो असतो तो स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, हीच महत्वाची अपडेट होती। हेच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे 8 जुलै 2026 रोजी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवर एमपीएससी परीक्षा 2026 किंवा एमपीएससी परीक्षा अंतर्गत, त्याचप्रमाणे सरळ सेवा भरती, त्याचप्रमाणे सर्व ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात हे या आपण स्पर्धा मित्र या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करत असतो। अपडेट, त्यानंतर ऍडमिट कार्ड, त्यानंतर हॉल तिकीट, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जी नवीन अपडेट येते ते या आपण या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करत असतोय। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।